आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल की जे आपल्याला नेहमी डिमोटिवेट करतात किंवा असे टॉक्सिक लोक आपल्या जवळ असतात, आसपास असतात की त्यांच्यामुळं आपल्याला काही करू वाटत नाही. खूप वेळा असं विचार येतो की काहीतरी चांगलं आपण करतो आहे, पण असे लोक असतात की ते आपल्याला काही ना काही अशा गोष्टी सांगत असतात की त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट होतो व आपल्याला काही करू वाटत नाही. किंवा आपण कितीही काही चांगलं काम केलेलं असलं तरी आपल्याला असं वाटतं की कोणी जर असं ॲप्रिशिएट नाही केलं व कोणी आपल्याबद्दल काही बोललं तर आपल्याला वाईट वाटतं. मग अशा लोकांशी कशी डील करावी, अशा लोकांपासून कसं दूर राहावं, याबद्दलच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर असे लोक खूप लांब नसतात, आपल्या जवळपासच असतात व आपल्याला अशा लोक शोधण्याचीही गरज पडत नाही. ते शोधून आपल्याला शोधत येत असतात आणि जास्त करून आपले रिलेटिव्हच असतात. खूप लांबचं कशाला जात आहे. लांबचे लोक जेव्हा बोलतात त्याचा आपल्याला अजिबात आपल्यावर परिणाम होत नाही, पण जवळची लोक जेव्हा बोलतात ना, आपल्या मनाला खूप काही वाटतं. तर अशा लोकांशी कशी डील करावी, अशा लोकांसोबत कसं वागावं, कसं राहावं, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कसं असतं ना, खूप वेळा आपण काय करतो, काहीतरी चांगलं केलं आहे म्हणजे सगळ्यांना सांगत बसतो. आपण जे प्लॅन केलं आहे किंवा आपण काय करणार आहोत, आपली सक्सेस असेल, एखादी काही गोष्टी असेल तर आपण लगेच इतरांसोबत शेअर करतो. ते सक्सेस होण्याच्या अगोदरच आपण आपले जे प्लॅन आहे ते इतरांबद्दल म्हणजे इतरांसोबत शेअर करत असतो. त्याच्यामुळे होतं काय, त्याच्या मनात एक निगेटिव्हिटी असेल समोरच्या आपल्याबद्दल तर तो तसंच वागणार आहे. अशा लोकांना मी म्हणेल की त्यांना इग्नोर करायला शिका. त्यांना न सांगता काही गोष्टी करायला शिका. आपण काय करतो, खूप जवळचं म्हणून एखाद्याला जवळ करून त्याला सगळ्या गोष्टी मनातल्या सांगून देतो, पण त्याच्या मनात खरं तर आपल्याबद्दल काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. खरं तर अशा लोकांना आपण लांबच ठेवलं पाहिजे, कारण हे लोक आपल्याला काही मोटिवेट तर करणार नाही पण डिमोटिवेट नक्की करतील. असे टॉक्सिक लोक, आपण कितीही काही चांगलं केलं, आपण जरी त्यांचं काही वाईट केलेलं नसेल तरी त्यांना आपल्यासोबत कॉम्पिटिशन असतो. आपण कितीही त्यांच्याबद्दल चांगलं विचार केलं तरी ते आपल्याबद्दल वाईटच विचार करतात. तर अशा लोकांशी कदाचित असं विचार करायचं की त्यांच्या लाईफमध्ये झालं असेल काहीतरी प्रॉब्लेम, त्याच्यामुळं ते सगळं जो काही राग आहे ते आपल्याबद्दल काढत असतात की हे असंच उगाच करत असते किंवा करत असतो. हे लेडीजही असू शकतं, जेंट्सही असू शकतं, स्त्री पुरुष दोघंही असे असतात. तर अशा वेळी आपल्याला दोघंही असू शकतात. आपल्याला त्या गोष्टींना सोडून द्यायचं आहे, इग्नोर करायचं आहे, अशा लोकांपासून दूरच राहायचं आहे. जे लोक खरंच जेन्युइनली आपल्यासोबत आहे आणि त्यांच्यावर आपण विश्वास करू शकतो, जे आपल्याला कधी डिमोटिवेट करत नाही किंवा टॉक्सिक नाही आहे, तर अशा लोकांसोबत फ्रेंडशिप किंवा जे काही तुम्हाला शेअर करायचं आहे ते शेअर करा. खरं मी म्हणते की हे अनुभवाचे बोल आहे. कोणावरही डोळे बंद करून कधीच विश्वास करू नका, कारण समोरचा विश्वासाच्या पात्र आहे का नाही हे आपल्याला कळायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं लांबच राहण्याचा प्रयत्न करायचा अशा लोकांपासून. ते लोक आपल्याला पुढं नेऊ शकत नाही पण मागं ओढण्याची नक्कीच तयारी करतात. अशा लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे, त्यांच्यासोबत आपण राहतोय तर कसं त्यांच्याशी डील केलं पाहिजे. जे आपल्याला सांगताय एका कानानं ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं हे एक चांगला पर्याय आहे. तुम्ही निवडू शकतात की सोडून द्यायचं, जे आहे ना मला काही घेणं देणंच नाही, तुला बोलायचं आहे तू बोलत राहा. आपल्याला त्याच्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही आपल्या जीवनावर किंवा आपल्या आयुष्यावर. अशा लोकांना लांब केलेलं बरं. 2 प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्याला पुढे जाऊन त्यांना चांगलं वाटणार नाही आपण पुढे जातोय ते, आणि एक लोक असे असतात की ते स्वतः मागे असतात म्हणून ते दुसऱ्यांना पण मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. तशा प्रकारे आपण त्यांना लांब ठेवलेलं बरं. जर घरात असे लोक असतील तर जेवढं होईल एकटं राहण्याचा प्रयत्न करायचे. घरात आपण एकटं राहू शकत नाही जर घरातलेच लोक असे असतील तर आपला रूम तर असतोच ना. त्यांना सोडून आपण वेगळं राहून आपले जे काही गोल्स आहे किंवा आपल्या करिअरवर फोकस करायचा आहे त्यांच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं होईल तेवढं त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा, कारण असे लोक तुम्हाला कधीच पुढे जाऊ देऊ शकत नाही, कारण त्यांची मानसिकताच ती असते. खूप जास्त करून मला लेडीजच अशा दिसतात, पुरुषही खूप असतात, पण काय मला माहीत नाही, पण एक लेडीज दुसऱ्या लेडीज जर पुढे जायला लागली तर ती मागं खेचण्याचा प्रयत्न करते. कारण एखादी काहीतरी चांगलं करत आहे तर तिला मागं कसं खेचण्यात येईल हे आपण लक्ष देतो.
त्याबद्दल आपण असं विचार करत नाही की एक स्त्री जर पुढं केली त्याच्याबरोबर 4 स्त्रिया पुढे जाऊ शकतात. असं विचार कधीच का लेडीजच्या मनात येत नाही, मला हा प्रश्न पडलेला असतो. का बरं एखादी काहीतरी वेगळं करत आहे तर त्याला करू देणार नाही? सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, हे असे लोक तेव्हाच करतात जेव्हा त्याला स्वतःला काही काम नसतं. असे लोक ना स्वतः पुढे जातात ना दुसऱ्याला पुढे जाऊ देतात. म्हणून जेवढं होईल तेवढं अशा लोकांपासून लांब राहावं. म्हणूनच आजचा व्हिडिओ होता. जास्त करून याच्यात तुमचे रिलेटिव्हच असणार. बघा तुम्ही, आपण प्रेमाने किंवा खूप आनंदाने समोरच्याला गोष्ट सांगत असतो की हां माझं असं झालं तसं झालं, मी आता हे करणार आहे ते करणार आहे, पण समोरचा माणूस त्या पात्रतेचा आहे का, त्याची ती लायकी आहे का? आता तुम्ही म्हणा की लायकी म्हणते, पण खरंच असे लोकांना एवढे डिमोटिवेट करतात की त्यांना असं वाटत नाही की हा समोरचा करतोय तर करू द्या त्याला. आपणही काही आपल्यात जी क्वालिटी आहे जर तुमच्यात आहे तेवढं आहे तर तुम्हीही करा ना. दुसऱ्यांना का मागे खेचतात? मग अशा लोकांपासून कसं लांब राहावं? त्यांना शक्यतो जेवढं होईल तेवढं इग्नोर करायचं. हो, त्यांनी जेवढं बोललं तेवढंच त्यांच्यासोबत बोलायचं, जास्त बोलायला जायचं नाही. हाय हॅलो एवढंच ठेवायचं. अशा लोकांपासून लांबच राहायचं आणि शक्यतो त्यांना आपले जे फ्युचरचे किंवा आपण जे गोष्टी हे करतो आहे ते कधीच सांगायच्या नाही. तर जेवढं जमेल तेवढं माझ्या ह्या गोष्टींवर नक्की हे करा, ट्रस्ट करून ह्या गोष्टी फॉलो करा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिमोटिवेट करणाऱ्या लोकांपासून, टॉक्सिक लोकांपासून जेवढं होईल तेवढं लांबच राहा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.